किंवा आपण एकात्मिक शेती सुद्धा म्हणू शकतो. शाश्वत शेती म्हणजे काय, तुम्हाला असा प्रश्न पडला तर शाश्वत शेती म्हणजे जी सर्व शेती पद्धती पर्यावरणाचे संचलन राखते, या वर्तमान भावी पिढ्यांसाठी अन्न वस्त्र निवारा उपलब्ध करून देते. यामध्ये रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर कमी करून आपण सेंद्रिय घटकांचा वापर केला जातो. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशामध्ये 70% लोक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. या निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकरी बांधवांना असतो. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दाबला जातो आणि आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. आणि पारंपरिक पद्धतीऐवजी आपण रासायनिक शेती पद्धती सुद्धा करू शकतो. या अनुषंगाने शेडनेट व पॉली हाऊसमध्ये सुद्धा आपण शेती करू शकतो. कुक्कुटपालन यामध्ये कोंबड्या असू शकतात. त्यामध्ये त्यांच्या मांसापासून आणि त्यांच्या अंड्यापासून शेतकरी विकून पैसे जमवू शकतो. आणि हा धंदा जो व्यवसाय आहे पशुपालन हा धंद्याचा व्यवसाय. यामध्ये गाई, म्हशी व इतर जनावरे आहेत. यामधून शेतकरी दूध विकून पैसे कमवू शकतो. यामध्ये नफा आहे. आणि पीक उत्पादन याच्यामध्ये पीक आहे हे शेडनेट. यामध्ये निसर्गाच्या लहरी पट्ट्यामध्ये सूर्यप्रकाशापासून बचाव जास्त नाही आणि पाऊस जास्त पण नाही. यामध्ये याच्यापासून याचा बचाव होतो. आणि मत्स्यपालन यामध्ये याचे काही लोक सेवन करतात. त्यामध्ये शेतकरी हे मासे विकून पैसे कमवू शकतो. असा हा जोडधंदा आहे शेतकऱ्याचा. याच्यामध्ये शेतकरी फुले विकून पैसे जमवू शकतो. हा शेतकरी हा व्यवसाय केल्यानंतर तो पैसे कमवू शकतो. कुक्कुटपालन याच्यावरती जर केलं शेतकऱ्याचा म्हणजे आता मत्स्यपालन जे करणार त्याच्यावरती आपण कुक्कुटपालन केलं वरती आणि मत्स्य व्यवसाय तर ते फायदेशीर राहील का? काय फायदा होईल? आपली जागा पण वाचेल आणि त्यांचं जे खाल्लेलं असतं त्याच्यामुळे त्या माणसाचं पोट सुद्धा भरेल. असं आपली जागा पण खर्चात आपण चांगलं उत्पन्न घेऊ. मत्स्यपालन पासून नफा मिळू शकतो. कुक्कुटपालन पासून नफा मिळू शकतो. पशुपालन पासून नफा मिळू शकतो शेतकऱ्यांना का नाही मिळतो ना. पण शेतीपासून मिळू शकतो. शेतकरी आत्महत्या लागला काही आता लोकांनी हा प्रयोग नाही, त्यांच्या शेतावर हा प्रयोग नाही केलाय. पण आम्ही हा करून दाखवला. आमचं असं मत आहे की शेतकऱ्यांनी असा प्रयोग असंच केलं पाहिजे त्यांच्या शेतामध्ये. यामुळे त्यांना जास्तीत जास्त पैसे मिळतील आणि त्यांना आत्महत्या करण्याची गरज नाही भासेल. आमचं असं म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांनी असंच प्रयोग करावा. जोड व्यवसाय करायला पाहिजे. नुसतं शेतीवर अवलंबून राहायला नाही पाहिजे. 3 दिवस लेकरं जेवले नाही त्यांना तयार केलं संध्याकाळी कोण घरी करून टाकलं कोणा तरी काही मस्त